So guys, जय महाकाल मित्रांनो, इकडे बघू शकता आता वावरामध्ये आपली गौरी आहे आणि ती ना खूप वेळ गागत होती. मग तिला इकडं जागा शिफ्ट केली तिच्यावाली. खूप जास्त गागत होती, तिकडं असून गागत होती. म्हणजे गवत आहे पण खात नव्हती ती. मग आता आपल्या घरापाशीच पलीकडे प्लॉटमध्ये आणलेलं आहे. आता जाईल अशी खाईल. पण ते सोबतच राहायला लागेल. मग ती लगेच डाळी मी ना खात राहते. बघू शकता ही आपली कोथिंबीरच्या ही 2 जुड्या आहे. मम्मी कुठे या माखलेल्या द्या खाली खाली बघ खाली बघ ही साईड ठेव किडस ठेवली माखलेली ती ना त्यामुळं आता हिचा आपल्याला माहित नाही काय भावाने दिली ते आपल्याला काहीच माहित नाही. आणि गौरीला खाली बांधून आलो. रेटच माहित नाही आपल्याला किती काय पप्पांनी व्यवहार करायले आपल्याला काहीच माहित नाही जागेवर ते. सो गाईज आता मी चाललो गावात आणि सुतळे लागते डाळिंब बांधायला ना 2 किलोच लागते जास्त नाही. पप्पा तेच बांधते आणि मी आता आमची मोठ्या अण्णाची म्हणजे सरपंचाची गाडी घेऊन चाललो गावात. आणि मोठी गाडी नाही त्याच्यामुळे आता आपण ही घेऊन चाललो यांच्या गाडी. चप्पल चिखलाची वाटत नाही चिखलाची पण एवढी जड आहे. आणि आता चाललो गौरीला चेंज करायला दुसरीकडे. हा बघा हा धण्याचा प्लॉट होता आपला ते सगळे धणे गेले. आता हा पेपर घेर घेऊन चाललोय हे बघा सगळे येऊन जाऊन माणसांनी बघा त्याला घरी घेऊन जा परत आपल्या डाळिंबाला लागणार आहे. सो गाईज आता आहे ना म्हणजे मी ना बोनेट ओपन केलं सहज असंच तर परत ओपन करू आलो. आणि आपली ही जो डिझेल टाकीची नळी जो असते ना हे बघा ही आपण इकडून फ्लश करतो बघा एअर काढतो. ही जो नळी ना हिच्यामध्ये मला फॉल्ट वाटतोय कारण की बघा इड आहे ना खूप जास्त माखलेली ही बघा ही इड आणि आतमध्ये पण खूप जास्त माखलेली ती. मी नेमकं आता मग टांगून होतो पण मला समजलं काय झालं इश्यू काय आहे. मग आता एकदा आपण फिटर यांना बोलून घेऊ आणि काय सोल्युशन आहे ते बघून घेऊ. मला असं वाटतंय टाकीतली नळी ना टाकीतली जी नळी ना तिच्यामध्ये फॉल्ट वाटतोय. पण मग आता बघू जेव्हा फिटर नाणं येतील तेव्हाच त्यांना आपण विचारू आणि त्यांच्याकडून कन्फर्म करून तेच का. क्या हुआ उदासी बैठे हो. या फुलांना बघा आता किती फुलं लागलेले आणि आता जास्त नाही खुडलेले आता पप्पांनी त्यांनी. मग आता बघू शकतो एवढेच लागलेले. हे आहे लाल हे गणपती फुल हे पण थोडं गणपती चालू शकतो. आणि हे पिंक आहे एक अजून वराठी एक ही एक वराठी आहे अशी आहे. आणि इकडे अजून किती तुम्हाला दाखवतो झाडांचा टूर. इकडे एक छोटस फुलाचं आहे ते तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अजून इकडे कोणचं दिसणार नाही हे बघा असं आहे असं एक फुल आहे. आणि आता एक छोटस हे बघा इथे हे थांब रे हॅलो नको हा एक मिनटं काहीच आपण याचं आता नाही आता याचं घ्यायचं आपल्याला हा बघा घेतलं ना असं आहे. आणि इकडं नाही इकडे काही नाही एवढे. आणि इकडे दाखवतो आता ह्या एक महादेवाचं हे एक फुल आहे बघू शकता याच्यावर माशी बसलेली आहे त्याचं आता फोटोशूट चाललेलं आहे. आणि इकडे अजून दाखवतो हे खूप चांगलं आहे याच्यासाठी म्हणजे हे ना एकदम घरामध्ये शुद्ध हवा देतं म्हणजे आपलं ऑक्सिजन देतं शुद्ध. आणि माहीत नाही कोणचं आहे हे एक आहे हे दादाने आणलेलं आहे. अजून किती बघू शकतो याला पण 1 2 3 4 5 6 भरपूर आहे. आणि एक येल्लो कलरचं आहे त्याच्यामध्ये पण खूप जास्त व्हरायटी होती. आणि हा आहे झेंडू. अजून पुढे हा चिकू हे आहे पारिजातकाचं झाड आहे बहुतेक का मला माहित नाही फुलांची जास्त नावं. आणि इकडे शोचे काही आणि इलेक्ट्रॉनिक महादेवाचं आहे हा चिकू अंजीर आहे याला हे बहुतेक माहित नाही कसले 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 सांगतो 2 मिनिटं हा. हे आहे ना ही स्ट्रॉबेरीचं झाड आहे. आणि इकडे आपले लावलेलं ते आणि बघू शकतो ही हळद म्हणजे सॉरी आलं आहे आलं बघा आता हे आलं त्याला फुल आलेलं आहे इकडं छोटस. हे आल्याचं झाड किती मोठं झालेलं आहे हे बघा किती मोठं आहे. इकडे आंब्याचे झाड आहे काही इकडे आपली गायची आपली गौरीसाठी मका आहे.
या आंब्याचे झाड आहे इकडं काही. आज हाच टूर राहील. इकडं काही चिक्कूचे झाड लावलेले आणि इकडे एक लिंबाचं झाड आहे इकडं. आणि याच्यामध्ये हे आहे आपलं रेड जार्बीचं पेरू झाड आहे, तोडलेलं आहे. इकडे जुगाड केलं तर टायराचं, त्याच्यामध्ये हळद आणि लोंगी मिरची आहे. तिखट खूप म्हणजे तिखट म्हणजे तरीचे आहे जास्त याने. आणि इकडं आहे आवळा कॅन्डी म्हणजे आवळ्याचं झाड आहे. आवळा आणि लिंबू, आवळा आणि सगळे पपईचे आणि आपले बघू शकता हे सगळे आंब्याचे. अजून आपले खायचे म्हणजे आपण फळांचे एक पण झाड नाही माझ्याकडे अजून. आता ब्लर दिसते का मला माहित नाही, पण आता हे जेवढे दिसते ना, आता हा एक आंबा आहे, सॉरी हा आंबा आहे ना, याचे किती झाड आहे, एक आहे, हा दोन आहे, तीन आहे आणि तिकडे चार पाच आहे. तिकडे अजून ते छोटले ते पण मोठे करणार आहे हळूहळू. आणि इकडे आता एवढा सापलाय छानपैकी ही तुळस आहे. आणि इकडं हे ड्रॅगन फ्रूट आहे असंच लावलेलं आहे. हा आहे गवती चहा. इकडं काही झाडं होते, विडा पण आहे बघा, शमीचं झाड आहे. शमीचं म्हणजे ते देवाला लागतं, महादेवाच्या देवाला, म्हणजे महादेवाच्या देवाला नाही, महादेवाला लागतं शमीचं झाड. आणि इकडं आहे रुई, पांढरी रुई. पांढरी रुई आता तुम्हाला पांढरी रुई कशी समजेल नाही माहिती याच्यावर. आणि आहे महादेवाला चालतं, याला कोकर नका काहीतरी म्हणते, याला माहित नाही आपल्याला. पण याचे फुलं, हे फुलं याच्यावाले. हे शोचं क्रिसमस झाड आहे. याचे दोन झाड आहे आपल्याकडं. हे बघा हे एक झाड आहे आणि तिकडे एक झाड आहे. बस एवढंच आहे आपल्याकडं झाडांची, एवढीच अजून व्हरायटी येणार आहे. आणि आता लावायचं आहे आपल्याला नारळीचे झाडं. बोलवले मी पण ते आलेले नाही अजून. नारळीचे, परत चिक्कूचे, परत आंब्याचे. मग अजून जेवढे आंब्याचे चिक्कूचे आपल्याला खूप चांगलं करायचं आहे. पुढं अजून करणार आहे, अजून टाईम आहे. कारण की आता ना आपले इकडं हे बांध आहे ना, हे बांधाला सर्व लावणार इकडं, अजून टाईम आहे. आणि इकडं पण खूप जास्त सगळं चौकून हे करायचं आहे, अजून खूप वेळ आहे या गोष्टीला आज. आणि इकडं आहे ना हे बघा, हे आपले शोची झाडं, हे दादाने लावलेले खूप छान. आणि इकडं एक अंजीर आलेलं आहे याला, हे बघा एक अंजीर. हे आहे आमच्या सरपंचांचे पेरू आणि चांगले रापेल आणले, म्हणजे एकदम चांगलेले. आणि हे ना खूप जास्त गोड लागतं, त्याच्यामुळे मी हे आणले. So guys, आपल्या सो गाईज, सो गाईज असं झालं तर का मामाचा मुलगा आणि त्याचा मित्र आहे ना, ते गोकुळचे भोकुळ म्हणून आहे. ते नेमके ना आडगावपाशी अडकले ते, म्हणजे त्यांची गाडी ना डायरेक्ट ते पल्सर आहे ना, पल्सरने प्लॅटिन आहे ना, तिचं पिस्टन फुटलं होतं. मग आम्ही थोडी हेल्प करायला गेलो गेलो पण गाडी काही झाली नाही. मग गाडी आपल्या 10 मैलावर लावून दिली. तिकडून त्याचे पप्पा आले, काका आले, घेऊन गेले. मग आता घरी आलो. मस्त 2 तासाभरून मी तिकडचं होतो ना, त्याच्यामुळे मग आता तुम्ही तेवढी क्लिप बघितली ना, ती तीच आहे.